राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत तात्काळ सामावून घ्या. रिक्त पदे सरळ सेवेनं तात्काळ भरा. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना आणि खाजगीकरण रद्द करा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एका पाल्यात सेवेत सामावून घ्या. यासह प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील 25,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. या आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्च 2023 मध्ये बेमुदत संप आंदोलन छेडले होते. त्यावेळी सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीबाबत लेखी हमी दिली होती. त्यानंतर विनंतीनुसार संप आंदोलन स्थगित केले होते. मात्र गेल्या 7 महिन्यात कोणत्याही मागणी संदर्भात अंतिम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक पुन्हा संतप्त झाले आहेत. हा रोष व्यक्त करण्यासाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी बेमुदत संप पुकारला आहे. आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील 25,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी जुनी संप आंदोलनाबाबत आपुलकीनं विचार करून संभाव्य संघर्ष सर्व प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी भिमुख ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात पुणे विभागीय सचिव पी.एन. काळे, डी.जी. मुलाणी, जाकीर हुसेन मुलाणी, गणेश धुमाळ, संदीप सकट, मिलिंद हारगे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं आज जुनी पेन्शन सर्वांना लागू करा यासाठी पुन्हा एकदा बेमुदत संपाची हाक देण्यात आलेली आहे. या बेमुदत संपामध्ये राज्यातले 17 लाख कर्मचारी आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 25,000 कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत. वास्तविक एकच जिव्हाळ्याची मागणी आहे, ती म्हणजे पेन्शन. सरकारनं आश्वासित केलं होतं, लेखी आश्वासन दिलं, मग माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं की आम्ही तुम्हाला 3 महिन्यामध्ये पेन्शनचं सूत्र मान्य करू. पण आज 7-8 महिने झाले तरीसुद्धा सरकारनं पेन्शनबाबतची घोषणा केलेली नाही. आज कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे. आता आरपारची लढाई आहे. जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही, अशा पद्धतीचे कर्मचाऱ्यांची मानसिकता आहे. माझी सरकारला विनंती आहे की आम्हाला संप करून कोणा सेवा अडचणीत आणायच्या नाहीत, कुणालाही सेवा विस्कळीत व्हाव्यात अशी कुणाचीही इच्छा नाही. फक्त सरकारनं आमच्या भावनांचा विचार करून आमच्या मुलाबाळांचा, आमच्या अगदी जर आज NPS धारक एक रिटायर्ड झाला तर त्याला फक्त 2,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ही अतिशय मोठी शोकांतिका आमच्या NPS धारकांच्या बाबतीत आहे. त्यामुळं अतिशय मोठा असंतोष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे. जोपर्यंत पेन्शन नाही तोपर्यंत माघार नाही.